ताई आता मला सांगा की आता शेडमध्ये एकूण इथं पक्षी किती आहेत आणि ब्रीड्स कुठले आहेत? ब्रीड्स आपल्याकडं ॲक्च्युली आपण इंटिजियस ब्रीडमध्ये काम करतो. आपल्याकडे बरेचसे फॉरेनचे ब्रीड आहेत ज्याच्यामध्ये फ्रीजल असेल, कोलंबियन ब्रह्मा आहे, फायटर आहे, पॉलिश कॅप आहे, जापनीज बँटम आहे. तर हे सगळे आपण पोल्ट्री टुरिझमच्या दृष्टीने ॲक्च्युली भरलेले आहेत आणि हे जास्त प्रमाणात नसतात आपल्याकडं. 4-5 पक्षी असे ब्रीड लोकांना माहीत होण्यासाठी असे आपण सांभाळलेले आहेत. बाकी आपण मोस्टली जास्तीत जास्त काम सोनालीमध्ये करतो. आता जे पक्षी तुम्हाला दिसतात हे पूर्ण आणि थोडासा कावेरी पण आहे त्याच्यामध्ये. एकच फक्त प्युअर गावरान किंवा असं एक कुठल्या ब्रीड वरती नाही तुमचं का? नाही, मल्टिपल आपण इंटिजियस ब्रीड मध्येच करतो, मल्टिपल ब्रीड मध्येच करतोय बऱ्यापैकी. बदकांचाही थोड्याशा प्रमाणात आहे? हो, बदकही आहे आपल्याकडे. आणि जे बदक, गिनी फाउल असे, आणि एक्झॉटिक मध्ये पॉलिश कॅप आहे, जापनीज बँटम आहे, ओके, बार्बू आहे. तर मला सांगा की ह्या एकंदरीत पोल्ट्री फार्मचं नियोजन कसं असतं की तुमचं जर पक्षी मोठ्या प्रमाणात मोठा साईजचा असेल तर त्याचं फीडिंग किंवा स्वच्छता किंवा पाणी, औषधं, वॅक्सिनेशन, त्याच्यानंतर अंड्याच्या पक्ष्यांचं वेगळं नियोजन काय असतं, मांसाचं वेगळं काय असतं, चिक्सची काळजी तुम्ही कशी घेता, हे कसं नियोजन करता? पोल्ट्री फार्म हा तुमचा चालतो कसा? प्रत्येक गोष्टीला पहिलं मेजर जो फरक आहे आमच्या ह्याच्यात की चिक्सचं काम करणारा माणूस म्हणजे व्यक्ती आणि मोठ्या पक्ष्यांचं काम करणारा व्यक्ती हा आमच्यात सेपरेट असतो. पिल्लांचं काम एक वेगळा माणूस करतो आणि मोठ्या शेडचं काम एक वेगळा माणूस करतो, जेणेकरून पिल्लांना कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन इकडचं तिकडं इकडं होऊ नये. शेडही ते पूर्ण आपलं सेपरेट आहे. मशीन आणि छोट्या चिक्सचं ते युनिटच पूर्ण आपण सेपरेट ठेवलेलं आहे. मोठ्या पिल्लांचं जे आहे हे पहाटे 5 वाजल्यापासूनच चालू होतं. पहाटे 5ला एक फिडिंग दिलं जातं. त्यानंतर 11-11:30 दरम्यान तुम्ही मगाशी आला तेव्हा एक फिडिंग आपण केलं आणि त्यानंतर 3-3:30 वाजता थोडंसं फिडिंग केलं जातं. अशा 3 टप्प्यांमध्ये आपण फिडिंग करतो. आता फिडिंग असं टप्प्याटप्प्यांमध्ये आपण का करतो तर तोही एक महत्त्वाचा. एक गट्टा आपण भांडी भरून ठेवू शकतो पण आपण पूर्ण विकतच्या खाद्यावर नाही ही करत कोंबडा पक्षी. आपण आहे ना त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ ब्रीड म्हणजे व्हरायटी ऑफ खाण्यामध्ये पण आपण व्हरायटी ठेवतो. जसं प्युअर देशी पक्षी जो आहे आपला मुक्त संचार मधला तो जसा हिरवळ खातो, किड्या मुंग्या खातो, त्यानंतर खरकट खातो आणि मग त्याच्या मांसाला एक वेगळ्या प्रकारची चव येते. तर आपण आहे ना आपणही आता गावरान चिकन आपण लोकांना डोर डिलिव्हरी देतोय. तर पूर्ण खाद्यावरचा म्हणजे माझा अनुभव आहे हा की पूर्ण खाद्यावर तयार केलेल्या पक्ष्याच्या मांसाची चव आणि त्याला तुम्ही व्हरायटी ऑफ खाद्य जेव्हा देता, जसं फॉर एक्झाम्पल आम्ही आता अझोला घालतो, त्यानंतर आम्ही तांदूळ घालतो किंवा शिजवलेला भात घालतो. मग त्या भातामधनं आम्ही त्यांना रोज एक व्हेरिएशन देत असतो. कधी गरम मसाला घालतो, कधी आलं खिसून घालतो, कधी सुंठ पावडर घालतो, कधी कढीपत्त्याचा रस काढून घालतो. तर ते भातामध्ये शिजल्यामुळं काय होतं ते ऑटोमॅटिकली पक्ष्यांच्या पोटात जातं आणि ह्याच्यानी माझा अँटीबायोटिकचा खर्च कमी होतो. 99.99% आपण विकतचं औषध ह्यांना द्यायला लागू नये अशा पद्धतीनं आपण कोंबड्या सांभाळतो. ह्याचा मला हे जो जाणवतो तो आपल्या चिकनच्या चवीवरती जाणवतो. आणि इव्हन दो अंडी सुद्धा जर तुम्ही आमच्या कोंबड्यांच्या अंडी नेली आणि तुम्ही मी दावा करून सांगू शकते तुम्हाला की फ्री रेंज मधल्या कोंबडीचं अंड आणि आमच्या म्हणजे सेमी फ्री रेंज म्हणू शकतो आपण ह्याला, यातल्या आमच्या कोंबड्यांचं अंड दोन्हीची टेस्ट तुम्ही खाऊन मला कम्पेअर करून सांगा. बऱ्याच जे दर्दी खाणारे आहेत ना, म्हणजे आमचे एक कस्टमर आहेत जे आयर्न मॅन आहेत ते स्वतः, तर त्यांचा एग इंटेक किती असेल तुम्ही म्हणजे हे करू शकता. तर ते त्यांनी स्वतः आम्हाला हा कमेंट दिलेला आहे की तुमच्यातली मी बऱ्याच लोकांकडून अंडी घेतलेले आहेत पण तुमच्यातल्या अंड्याची चव आणि प्युअर देशीच्या ह्याची चव त्याच्याही पेक्षा तुमच्या अंड्याची चव खूप छान आहे म्हणून. तर तो जो फरक त्यासाठी आपण हे पार्शली फिडिंग करत असतो आणि त्यात त्यांना जास्तीत जास्त व्हरायटी देण्याचा प्रयत्न करत असतो, ज्याच्यामध्ये मंडई वेस्टेज असेल, भात असेल, त्यानंतर हॉटेल वेस्टेज असेल, असं जे त्यानंतर गहू तांदूळ ह्याचा भरडा असेल आणि मग विकतचं असं सगळं आपण प्रमाणात देतो त्यांना. आणि मला एक गोष्ट सांगा की इतका मोठ्या प्रमाणात पक्षी म्हणजे नेहमी जर 2 किंवा 2,500 पक्षी जर फार्मवर राहत असेल तर स्वच्छता आणि आजार
ह्याचं मॅनेजमेंट कसं करता? हा, हे दर सोमवारी आपण पूर्ण मोठ्या पक्ष्यांचा जो शेड आहे ना, तो दर सोमवारी आपण सगळा स्वच्छतेला घेतो. त्याच्यामध्ये वरची पक्क झाडणं असेल, जे कट्टे असतात ते कट्ट्यांवरती विष्ठा पडलेली असते तर ते खुरप्यानं काढून त्याच्यावर चुना टाकणे असेल, त्यानंतर शेडमध्ये फवारणी असेल, भुस्सा हलवणं असेल, भुस्सामध्ये जर ओलसरपणा जाणवत असेल तर त्यात चुना टाकणं असेल, तर हे सगळं आपण वीकली एकदा करतो मोठ्या पक्ष्यांच्या मध्ये. आणि पिल्लांमध्ये काय डेली रुटीन मध्येच ते होत असतं. बाकी प्रत्येक बॅच वाईज आहे ना आपण रिपोर्ट ठेवतो. म्हणजे जसं आपण केस पेपर तयार करतो, एखाद्या पेशंट जेव्हा दवाखान्यात ऍडमिट होतो आपण त्याचा एक केस पेपर तयार करतो, तर तसाच आपण आहे ना प्रत्येक बॅचचा एक पेपर तयार केलेला असतो, ज्याच्यामध्ये ती बॅच आपल्याकडे केव्हा आली त्याची तारीख, त्याच्या वॅक्सिनेशनच्या तारखा, म्हणजे 7व्या दिवसाचं लासोटा, 14व्या दिवसाचा IBD, 21व्या दिवसाचा लासोटा, असं आपण प्रॉपर त्याचं. आणि मग ते एक पेपर बघितला की आपल्याला लक्षात येतं की हा लॉट आहे, ह्या लॉटचं आपल्याला आज हे वॅक्सिनेशन करायचं आहे, त्या लॉटचं आपल्याला ते वॅक्सिन. मग हे बुद्धीला आपल्या सोपं जातं, आपल्याला ते लक्षात ठेवणंही, रेकॉर्ड्स ठेवल्यामुळे आपल्याला ते सोपं जातं. आणि मोठ्या पक्ष्यांच्या बाबतीत जे आहे, अंड्याच्या पक्ष्यांच्या बाबतीत तर प्रॉपर आपण शेड्यूल करतो की ह्या आठवड्यात प्रत्येक वेळेला जेव्हा पाण्याची भांडी आपण धुतो त्यावेळी त्यांना एकदा कॅल्शियम घालायचं आहे, दर 2 महिन्यातनं एकदा जंताचं औषध घालायचं आहे, तर एकदा लासोटा द्यायचा आहे. तर ह्याचं आपण एक प्रॉपर शेड्यूल बनवलेलं आहे की 3 दिवस आता त्यांना समजा ADEC द्यायचं आहे, त्यानंतर कॅल्शियम, म्हणजे असं प्रत्येक गोष्टीचं आपण एक शेड्यूल बनवलेलं आहे की ह्या आठवड्यात आपल्याला काय द्यायचं आहे ह्यांना. तर ते केल्यामुळं आपल्याला ते सोपं जातं. आणि टोटल आता तुमच्या इथं हा फार्म सांभाळण्यासाठी कामगार किंवा एकूण तुम्ही किती लोक इथं काम करताय? ऍक्च्युली बाहेरचा कामगार म्हटलं तर एकच आहे आणि फुल फॅमिली ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. तुमची जमेची बाजू आहे. जमेची बाजू आहे. प्रत्येकाला तीच अडचण आहे की फार्मिंग तर मोठ्या प्रमाणात वाढवायला सगळे तयार आहेत, पैसे गुंतवायला सगळे तयार आहेत, पण काम करणं सगळ्यांना शक्य नाही आणि मजूर मिळत नाहीत. सो ह्या फॅमिलीचा एक आदर्श आहे की संपूर्ण कुटुंब यांचा आहे ते ह्या फार्मवरती सगळे राबत असतात. आणि त्यांची 2 मुली आहेत त्यांच्या, त्यासुद्धा खूप हुशार आहेत आणि उच्च शिक्षित आहेत त्यासुद्धा, पण त्यासुद्धा तितक्याच म्हणजे म्हणतो ना आवडीने ह्या सगळ्या गोष्टी हँडल करतात, काम करतात. आणि ह्याचा व्यापसुद्धा खूप मोठा आहे कारण की इथं मी पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे त्याला आता हात घालतो की इथं ट्रेनिंग्स होतात. आता हे जे आहेत इतक्या 14-15 वर्षांचा जो एक्सपिरियन्स आहे तो नवीन शेतकरी जे येतात, नवीन कुक्कुटपालक जे येतात त्यांच्यासाठी हे ट्रेनिंगच्या स्वरूपात हे उपलब्ध करून देतात. आणि ते किती महत्त्वाचं आहे तर मी स्वतः त्यांचा एका बॅचमधला विद्यार्थी आहे आणि जवळजवळ 10 वर्षापूर्वी मी ट्रेनिंग घेऊन आज माझाही जो शेड आहे ते मी 10 वर्ष व्यवस्थितपणे यांच्या सल्ल्यानुसार चालवतो आहे. सो एक खूप चांगला अनुभव आहे माझासुद्धा. आणि फक्त असं नाही की माझी यांची ओळख आहे म्हणून जो कोणी नवीन विद्यार्थी येतो, कुठल्याही वयाचा असू दे, स्त्री असू दे, पुरुष असू दे, नवीन मुलगा असू दे, सगळ्यांना व्यवस्थित गायडन्स, पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आणि त्यांना म्हणतो ना एक इन्फॉर्मेशनचा ॲक्सेस कायमचा. कधीही अडचण परत आली तरीसुद्धा एका कॉलवरती, एका व्हॉट्सअपवरती फोटो व्हिडिओ शेअर करून इन्फॉर्मेशन, इमर्जन्सी असेल, पक्ष्यांमध्ये काही अडचणी आल्या तर ते सेल आउट असेल, सगळ्या गोष्टींमध्ये तो एक चांगला एक्सपिरियन्स इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या भागातल्या म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्यातून सुद्धा लोक इथे येतात ट्रेनिंग्सला. मोठी बॅच असते इथं, खाण्यापिण्यापासून सगळं, कारण की हे पूर्ण टुरिझमच्या हिशोबाने डेव्हलप झालेला हा फार्म आहे. सो त्याच्याविषयी सांगा की आता ट्रेनिंगचं जे काही तुमचं चालू आहे सध्या किंवा किती वर्षांपासून कसं काय एक्सपिरियन्स आहे, प्रॅक्टिकल काय करायला लावता तुम्ही ट्रेनिंग्समध्ये, कसं नॉलेज शेअर करता, कसा त्यांना बॅकअप देता, कसं पूर्ण एक इथं जर एखाद्या शेतकऱ्यांनी ठरवलं, मी स्क्रीनवरती यांचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करीन, त्याच्यावरती तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता डेफिनेटली. पण एखाद्या शेतकऱ्याने हा व्हिडिओ बघून जर ठरवलं की मला यांच्याकडे जाऊन प्रशिक्षण घ्यायचं आणि मगच मला पोल्ट्रीचा हा व्यवसाय सुरू करायचा आहे, कंप्लीट माहिती द्या. तर ट्रेनिंग आपण ॲक्च्युली ट्रेनिंगला पण मी सांगेन की कृषी विज्ञान केंद्रानेच मला इन्सिस्ट केलं होतं ट्रेनिंग घ्या तुम्ही म्हणून. कारण जेव्हा कृषी विज्ञान केंद्राचं मी मगाशी बोलल्याप्रमाणे ते बंद पडलं, म्हणजे त्यांचा व्हेटरनरीचा स्टाफही झाल्यामुळे त्यांनी बंद केलं. त्यानंतर बरेच शेतकरी त्यांच्याकडे ज्या इन्क्वायरी व्हायच्या त्या इन्क्वायरी ते माझ्याकडे पाठवायचे. आणि जेव्हा शेतकरी मला इथं भेटायला यायचे ना, मी लोकांना असं भरभरून माहिती द्यायचे. आणि तेव्हा लोकांकडनं मला यायचं की मॅडम तुम्ही हे शिकवत का नाही, म्हणजे लोकांकडनंच अगेन हे मला लोकांकडनंच आलं होतं की मॅडम तुम्ही हे शिकवायला सुरुवात करा, तुम्ही ह्याला थोडंसं कमर्शियली विचार करा, ह्याचा शिकवायला सुरुवात करा. पण माझ्या मनात एक भीती काय होती की मी मुळात व्हेटरनरी फील्ड मधली नाहीये, तर मला माझ्या मनात एक भीती सतत असायची की भले मी 10 वर्ष 15 वर्ष आता हा बिझनेस करते, म्हणजे मी ट्रेनिंग घ्यायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी खूप वर्षांपूर्वीपासून सुरुवात केली ट्रेनिंग घ्यायला, पण तेव्हा मला असं वाटायचं की जर समोरच्याला माझ्यापेक्षा जास्त ह्यातलं
त्यातलं जर काय माहिती असेल आणि जर त्यांना मला उलट्या सुलट्या प्रश्न विचारला आणि मी जर त्याला ते उत्तर नाही देऊ शकले, म्हणजे मी त्याचं समाधान नाही करू शकले, तर मग माझा ऍज अ ट्रेनर काय उपयोग नाही. मग असं मला ते भीती मला सतत मनात माझ्या ही व्हायची. पण बऱ्याच नंतर लोकांच्या रिक्वेस्ट, शेतकऱ्यांच्या रिक्वेस्ट आणि केव्हीकेचं पण रिक्वेस्ट ह्याच्यानं मी एकदा म्हटलं चला करून बघूयात आपण. आणि मी सुरुवात केली. माझी पहिलीच बॅच 18 विद्यार्थ्यांची झाली होती आणि तेव्हापासून आता कन्सिस्टंटली आपल्या 29 बॅचेस झाल्या. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आपली ट्रेनिंगची बॅच असते. आणि खूप तुम्ही जसं सांगितलं तसं पुण्यावरनं माझ्या पहिल्या बॅचला मंडणगडवरनं एक विद्यार्थी आला होता. अगदी औरंगाबाद, जळगाववरून लोक माझ्याकडे येऊन ट्रेनिंग घेऊन गेलेत. त्र्यंबकेश्वरवरनं येऊन लोक माझ्याकडे ट्रेनिंग घेऊन गेलेले आहेत. आणि आपला भले ट्रेनिंग माझं 1 दिवसाचंच असतं, कारण आहे ना आजकाल जमाना इतका फास्ट झालाय की 2 दिवसाचे 3 दिवसाचे सेशन्स मी प्लॅन करून बघितले, पण लोकांचा रिस्पॉन्स तसा मिळत नाही त्याला. तर लोकांना आपण डिझाईनच असा केलाय आपला सिलेबस की बेसिक सगळे जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे, की ब्रूडिंग असेल, लसीकरण असेल, बायोसिक्युरिटी असेल, त्यानंतर रोगांची सगळ्या लक्षणं आणि उपाय असतील. तर हे सगळं जे बेसिक, म्हणजे माझं ट्रेनिंग घेऊन विद्यार्थी जर बाहेर पडला आणि जर त्यानं उद्या कोंबडी पालन चालू करायचं म्हटलं तर त्याला बेसिक मध्ये तो कुठेही थटणार नाही, नडणार नाही. अशा लेवलला आपण तो सिलेबस डिझाईन केलाय आणि तेवढा आपण त्याच्यामध्ये कव्हर करतो एका दिवसामध्ये. फुल डे आपल्याला बॅच घ्यावी लागते. सकाळी 9, 9:15 ला आपण चालू करतो. 8:15चं आपण रजिस्ट्रेशन टायमिंग ठेवतो. 8:15ला लोक आल्यानंतर त्यांना आधी चहा नाश्ता दिला जातो. मग शेडमधून आपण एक फेरी घेतो, सगळ्यांना दाखवतो आयडिया यावी म्हणून. आणि त्यानंतर आपण ट्रेनिंग घेतो. सुरुवात होते थेअरीला. थेअरी आपण साधारण 3-3:30 वाजेपर्यंत अशी आपली थेअरी चालते. आणि त्यानंतरचे 2 तास कंप्लीट आपण फील्डवरती ट्रेनिंग घेतो, ज्याच्यामध्ये ना आपण प्रत्येक कन्सेप्ट, जसं आपण सुरुवात ब्रूडिंग पासून करतो तर ब्रूडिंग पासूनच आपण प्रॅक्टिकल पण चालू करतो. तर ब्रूडिंग कसं करायचं असतं, ब्रूडर कसा तयार करायचा, त्याची लाईट मॅनेजमेंट कशी असते, लाईट टेम्परेचर चेक कसं करायचं, त्यानंतर वॅक्सिनेशन कसं करायचं, तिथलं वॅक्सिनेशन तिथंच दाखवलं जातं सगळ्यांना. त्यानंतर इंजेक्शनचे सगळे प्रकार, म्हणजे मरेक्सचं इंजेक्शन मानेतलं कसं द्यायचं, पंखाखालचं फाऊल फॉक्सचं इंजेक्शन कसं द्यायचं, R2Bचं इंजेक्शन कसं द्यायचं, अँटीबायोटिक एखादं तुम्हाला टोचायचं असेल तर ते आपण इंट्रामस्क्युलर वगैरे कसं द्यायचं. तर हे सगळं आपण बाय प्रॅक्टिकल, म्हणजे मी स्वतः करून दाखवते, पण मी विद्यार्थ्यांकडनं पण करून घेते. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला मी एक पक्षी टोचायला देते. बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या हातून माझे पक्षी मेलेलेही आहेत, म्हणजे धरायला चुकलं, चोच कटिंग वगैरे करताना चुकून नरड दाबलं गेलं, तर असे पिल्लं माझी मेलेली पण आहेत. पण माझं तरीही मी कोणी नको म्हणत असेल तरी मी म्हणते की त्याशिवाय तुम्हाला इथनं एक्झिस्टच मी करणार नाही, एक्झिटच करणार नाही मी. त्यामुळे प्रत्येकाला ते आपण करूनच घेतो त्याकडनं. प्रत्येकाला इंजेक्शन द्यायला लावतो, प्रत्येकाला डोस द्यायला लावतो, प्रत्येकाला चोच कटिंग करायला लावतो आणि मगच आपण त्याला घालवतो. सर्टिफिकेट वितरण होतं आणि मग आपलं ट्रेनिंग संपतं. ट्रेनिंग भले 1 दिवसाचं असलं तर आपण त्याचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला आहे ज्यांनी आपल्याकडे ट्रेनिंग घेतलेलं आहे. आपण ऐच्छिक ठेवलंय, त्याच्यामध्ये तुम्हाला जर एंट्री हवी असेल तुम्ही इच्छेनं सांगा, आम्ही त्याला त्यात ऍड करतो. आणि लाईफ लॉंग माझ्या पहिल्या बॅच पासून आतापर्यंत विद्यार्थी मला कनेक्टेड आहेत. लाईफ लॉंग त्यांना माझी कन्सल्टन्सी फ्री ऑफ कॉस्ट तिथनं पुढे राहते. कधी कुणाच्या शेडवर काही आजार आला, कुणाला काही वाटलं असं तर मला लोक व्हिजिटला पण बोलवतात. अगदीच जिथं कंट्रोलेबल नाहीये तिथं मी व्हिजिटलाही जाते आणि मग त्यांना फुल गायडन्स आपण तो करतो. सो आता आम्हाला एक फार्मचा आणि महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ट्रेनिंग घ्यायचं असेल तर दिलेल्या स्क्रीनच्या नंबर्सवरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. आधी त्यांचं बुकिंग करा आणि त्याच्यानंतरच्या बॅचमध्ये तुम्ही ते ट्रेनिंग कंप्लीट घेऊ शकता आणि त्याचा नक्की फायदा करून घ्या. मी सुद्धा त्याचा करून घेतलेला आहे. ट्रेनिंगच्या बाबतीत आपला अजून एक पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की आपला KVK म्हणजे कृषी विज्ञान केंद्र कालवडीशी आपला MOU आहे. म्हणजे त्यांनी मला रिसर्च ट्रेनर म्हणून टाईप करून घेतलेला आहे. कृषी विज्ञान केंद्राच्याही जेवढ्या वर्षातनं एक जी CPDOची बॅच होते तीही माझ्याचकडे होते आणि माझ्याकडे जे ट्रेनिंग होतात त्यालाही आपण जे सर्टिफिकेट देतो, कारण नुसतं ट्रेनिंगला व्हॅल्यू नाहीये आज. ट्रेनिंग नंतर तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळतं तर बऱ्याच ठिकाणी हे प्रायव्हेट दिलं जातं तुम्हाला, पण माझ्याकडे तुम्हाला प्रॉपर गव्हर्नमेंटचं ICARचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल. ज्या सर्टिफिकेटचा तुम्हाला फायदा असा होतो की जर भविष्यात तुम्हाला जाऊन एखाद्या सबसिडीच्या स्कीमला वगैरे तुम्हाला योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कंपल्सरी सर्टिफिकेट लागतं. याचबरोबर जर तुम्हाला भविष्यात असं वाटलं की मला मोठा प्रोजेक्ट करायचा आहे, मला बँक लोन वगैरे करायचं आहे, तर तुम्हाला बँकेच्या प्रोजेक्टमध्ये कंपल्सरी ट्रेनिंग सर्टिफिकेट
सर्टिफिकेट लागतं, तर ते आपल्याकडे प्रॉपर गव्हर्नमेंटचं ICARचं सर्टिफिकेट दिलं जातं. या ट्रेनिंगचं माझं ICARकडून ऑडिटही होतं वर्षाला. ICARची लोक स्वतः येऊन इथं ट्रेनिंगमध्ये तुम्ही काय शिकवता, बऱ्याचदा KVKची लोक येऊन माझ्या ट्रेनिंगला बसतात, म्हणजे काय शिकवतो आपण, कसं शिकवतो याचा प्रॉपर ती लोक पण फीडबॅक घेत असतात. ओके ओके. तर हा एक चांगला मुद्दा आहे की याच्यामध्ये एक जेन्युइननेस जो आहे तो खूप आहे, ना की 4-2 वर्षांच्या एक्सपिरियन्समध्ये किंवा अचानक म्हणतो ना सुरू झालेल्या फार्मिंग आणि मग ते मोठी मोठी स्वप्न, लाखो करोडो रुपये, मोठ्या मोठ्या गाड्या आणि मोठे मोठे फार्म्स आणि मग 25 रुपयाला अंडा आणि 1000 रुपयाला कोंबडी आणि मोठी मोठी स्वप्न, असं काही नसतं. जे आहे ते प्रॅक्टिकल नॉलेज असतं, ते घ्यायचं असतं आणि ते अशा ठिकाणून जिथून एक जेन्युइन चांगला एक ट्रेनिंगचा सोर्स असेल तिथूनच घ्यायचं. हा तुम्ही नक्की विचार करू शकता. आम्हाला हा आता पूर्ण फार्म जो आहे तुमचा तो फिरवून दाखवा आणि तुमचे प्रॅक्टिकल काय काय गोष्टी ज्या आहेत, तुम्ही अजोलाचा पॉइंट असेल किंवा ह्या अशा गोष्टी त्या आपण बघूया. आपण जो पाहिला हा आपला ॲग्रिकल्चर टुरिझमचा भाग आहे. त्याच्यामध्ये हा एक मल्टीपर्पज हॉल आहे. हा आपण विविध कार्यक्रमांसाठी म्हणजे जसं गरज पडेल तसं, कधी डायनिंग हॉल म्हणून, कधी मीटिंग हॉल म्हणून, आपली ट्रेनिंग हॉल, आपला जो कुक्कुटपालनाची जी ट्रेनिंग्स होतात ती सुद्धा याच ठिकाणी होतात. तर असा मल्टीपर्पज आपण हा वापरतो. या ठिकाणी जर तुम्ही पाहू शकाल की आम्ही 2005ला ही जमीन खरेदी केली होती. त्याचा आमचा प्रत्येक वर्षाचा प्रवास आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे. हा आपण जमीन जशी घेतली होती कराडविटा रोडवरून काढलेला हा आपल्या जमिनीचा फोटो आहे. हा असाच डोंगर होता. ह्याला पहिल्या वर्षी जसं मी सांगितलं 250 तास JCB चालवून आपण प्लॉटिंग त्याचं करून घेतलेलं आहे. ही आत्ता जी झाडं तुम्ही बघितली ही 2006 साली आपण आंब्याची बऱ्याच म्हणजे सगळ्याच झाडांची, आंबा, चिक्कू सगळ्याची आपण 2006 साली लागण केलेली आहे. मग हे प्रत्येक वर्षी आपण काय काय करत गेलो. 2007ला आपण टेरेस गार्डन केलं होतं. 8ला आपण डाळिंबाची लागण केली होती. 9ला आपल्याला पाणी थोडं कमी पडत होतं म्हणून आपण तिथं शेततळं तयार केलेलं आहे. 10ला आपण या ठिकाणी हळदीची लागण केली होती. 11ला आपण इथं आल्याची लागण केली होती. 2012ला आपण पॉलीहाऊस तयार केलं होतं ज्याच्यामध्ये कार्नेशन होतं. ही कार्नेशनची फुलं पण आपली बऱ्यापैकी 5 स्टार हॉटेल्सला बेंगलोर, गोवा अशी एक्सपोर्ट होत होती. त्यानंतर हे 2013ला आपण पोल्ट्री फार्मिंगची जी सुरुवात केली त्याचं सुरुवातीचा बॅचचा फोटो आहे. आणि 2014ला आपण एक छोटं छप्पर जे ह्याच्यामध्ये दिसतंय ते छप्पर घालून आपण आपल्या पर्यटनाच्या कन्सेप्टला सुरुवात चालू केली होती. हा पर्यटनाचा कन्सेप्ट पण आपण गावरान चिकनच्या मार्केटिंगसाठी म्हणूनच चालू केला होता. आणि इथं आपण जेवण जे देतो ह्याच्यामध्ये 90% आपलं गावरान चिकनच आपण प्रेफर करतो. आपण कुठलंही बॉयलर चिकन इथं सर्व करत नाही. हे तिथून पुढं आपण 2015ला ॲग्रो टुरिझमचं 22 ऑक्टोबर 2015ला आपण ओपनिंग केलं. त्यानंतर 2016ला आपण तळ्यामध्ये फिश फार्मिंग सुरू केलं. 2017ला आपण डेअरी फार्मिंग सुरू केलं. 2018ला कडकनाथच्या काळात आपण पार्सल सेवा सुरू केली, बिर्याणी आणि चिकन अशी दोन्ही. 2019ला आपण जे वाढवलं आपलं शेड ते पंचायत समितीच्या सबसिडीतनंच आपण ते शेड तयार केलं होतं. ट्रेनिंगचा सेटअप आहे. या पर्यटन केंद्रामध्ये आम्ही प्रत्येक प्रकारचे इव्हेंट करतो ज्याच्यामध्ये अगदी बारशापासून ते एंगेजमेंटपर्यंतचे इव्हेंट आपल्याकडे झालेले आहेत. तुमच्या बड्डे पार्टीज असतील, गेट टुगेदर असेल, काही स्नेहसंमेलनं असतील, म्हणजे बरेच प्रत्येक प्रकारचे इव्हेंट, फॅमिली गेट टुगेदर होतात, त्यानंतर शाळांचे गेट टुगेदर होतात, त्यानंतर काही म्हणजे प्रायव्हेट मिटिंग्स तुम्हाला करायच्या असल्या तर हा भाग पूर्ण कराडपासून 9 किलोमीटर लांब आणि कंप्लीट प्रायव्हसी तुम्हाला इथं मिळते. कॅम्प फायर वगैरे तुम्हाला करता येतं. लॉनही आपल्याकडे आहे, 5 गुंठ्याचं लॉन आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये लॉनवरती तुम्हाला काही मिटिंग्स वगैरे करायच्या असल्या किंवा काही इव्हेंट करायचे असले तर तुम्ही तेही इथं प्लॅन करू शकता. उद्याच आपल्याकडे एक बड्डे पार्टीचं ऑर्डर आहे तर त्याचं डेकोरेशन आता सुरूच झालेलं आहे.
या व्यतिरिक्त आपल्याकडे आहे ना प्रत्येक म्हणजे दररोज आपण सोनाक्षी फार्म डायनिंग या नावाने आपण आपलं गावरान चिकन जे आहे या गावरान चिकनच्या थाळीज आपण थाळी स्वरूपात आपण इथं लोकांना बुकिंग प्रमाणे देतोय। त्याचा एक फायदा असा आहे की बुकिंग प्रमाणे असल्यामुळे रोजच्या रोज फ्रेश चिकन आणि फ्रेश मसाल्यामध्ये बनवलेलं चिकन ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्रेशनेसची 1001% गॅरंटी मिळते। गावरान चिकन असल्यामुळे हेल्थची 1001% गॅरंटी मिळते। पूर्ण घरगुती मसाल्यात बनवलेलं असतं आणि कुठलाही हायटेक कुक नाही बनवत, तो मी स्वतः बनवते। त्यामुळं फ्रेशनेस म्हणा किंवा हायजीन म्हणा प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन आपण ते बनवतो। तर अशा प्रकारे गावरान चिकनमध्ये आपण 2 थाळ्या ज्याच्यामध्ये आपण गावरान चिकन प्रो मॅक्स आणि अल्ट्रा प्रो मॅक्स अशा 2 थाळ्या आपण लॉन्च केलेल्या आहेत। आणि त्याचं पूर्ण मॅनेजमेंट माझी मोठी मुलगी जी आत्ता नुकतीच हॉटेल मॅनेजमेंट तिचं कंप्लीट झालेलं आहे सोनाक्षी, ती पाहते। तिच्या नावानेच आपण हे सोनाक्षी फार्म डायनिंग आत्ता सुरू केलेलं आहे। तर रोज संध्याकाळी जर तुम्हाला त्याचा आस्वाद घ्यायचा असला तर तुम्ही आम्हाला बुकिंग करून तुमच्या थाळ्याचं ऑर्डर देऊ शकता। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की किती वास्ट यांचं काम आहे, किती मोठं काम आहे आणि खूप अनेक गोष्टींना ते हात घालून म्हणजे शेतकरी म्हणतात ना की भरपूर काही गोष्टी करण्यापेक्षा एका गोष्टीवरती फोकस केला पाहिजे, तरी एकाच गोष्टीवर फोकस केला पोल्ट्री फार्मिंग आणि पोल्ट्रीला अलाइड असणाऱ्या 1000 गोष्टी त्यांनी गोळा केल्या। सगळं काही जे तुम्ही आता इथले प्रोडक्ट्स किंवा जे काही सर्व्हिसेस किंवा जे काही त्यांच्या ज्या इथं केल्या जातात गोष्टी त्या सगळ्या कुठे ना कुठेतरी सेंट्रिक आहेत त्या पोल्ट्रीशीच निगडीत आहेत। सो असं एक महाराष्ट्रातलं उदाहरण आज आपण बघितलं। असे अनेक भरपूर व्हिडिओज भरपूर मुलाखती आपल्या चॅनलवरती नेहमी येत असतात, त्या जर तुम्हाला रेग्युलर बघायच्या असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांसोबत एस्पेशली महिला मंडळ जे तुमचं आहे, तुमच्या बहिणी असतील, आई असेल, मावशी असेल, सगळ्यांना दाखवा ज्यातून त्यांना मोटिवेशन मिळेल, छोटासा का होईना त्यांचाही फार्म उभा राहील। धन्यवाद।